वाटत आहे स्टिल लाईक इट्स फनी. तो मुलींचा पण पॉइंट ऑफ व्ह्यू त्याच्यामध्ये जसं सांगितला, की कुठल्या तरी मुलीला क्लास 1 पाहिजे, कुठल्या तरी मुलीला क्लास 2, कुठल्या तरी मुलीला क्लास 3 पाहिजे, कुठल्या मुलीला क्लास 4 पण चालतो. तर अशा प्रकारचे डिफरंट लेव्हल जे आहेत नोकरशाहीतले आणि त्यांच्यानुसार त्यांच्यासाठी काहीतरी प्लॅनिंग लाईफची करणाऱ्या मुली. त्या दोघांचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, की एक दिसणारा खूप चांगला मुलगा आहे, पण क्लास 4 आहे तर चालेल किंवा क्लास 1 आहे, दिसायला काही ठीक नाही, तरी पण चालेल किंवा अजून सॉर्ट ऑफ काही बऱ्यापैकी लाईक हे जे काही सगळं मी लिहित आहे, ते बेसिकली काय आहे, की आता मी आतापर्यंत जितकेही गव्हर्नमेंट जॉब्स किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये माझं काम केलेलं आहे, तिथे मी खूप साऱ्या मुली, बाया, काकू, मावश्या बघितल्या आहेत, की त्यांचं सॉर्ट ऑफ लाईक असंच काहीतरी आहे. खूप फनी स्टोरी आहे. मॅरेज इज लाईक अ व्हेरी सिरियस थिंग, बट तो फनी वेने घेतला तर खूप आयुष्यात मजा येऊ शकते. नवरा-बायको दोघांनाही, मुलांना तर जास्तच येऊ शकते. तर दॅट सॉर्ट ऑफ आहे स्टोरी. गावातलाच खूप ज्येष्ठ माणूस आहे आणि त्याच्या ऑलमोस्ट घरातले सगळे लग्न त्याने पार पाडलेले आणि त्याच्याच गावातला त्याचे एक्झॅक्टली पॉलिटिकल थोडासा असल्यामुळे अपोजिट पार्टीचा एक माणूस असतो आणि नेमका त्याचा मुलगा पण गव्हर्नमेंट जॉबला लागतो आणि बाकी कुठलाच मुलगा एक्झॅक्टली मुलगा तिथे गावात नसतो. पण या दोघांच्या फॅमिलीचं वाकडं असल्यामुळे, राजकारण असल्यामुळे आता त्यांच्यापुढे ऑप्शनच नसतो. मग ते पण एक सॉर्ट ऑफ लाईक त्याच्यामध्ये समाजकारण आलं, अर्थकारण तर ऑब्व्हियसली आलंच, लग्न आलं म्हणजे. त्याच्यामध्ये हुंडा पद्धतीवर बऱ्यापैकी काहीतरी सोशल इश्यूवरती आम्ही लिहिणार आहोत.